बघा, आज आपण तुमचा जो प्रोबॅबिलिटी चॅप्टर आहे पार्ट 1 मधला 5th चॅप्टर बघणार आहोत. चॅप्टर खूप इझी आहे, छोटा आहे, स्किप करायचं नाही आहे. ओके, आपल्याला सगळे मार्क्स मिळवायचे आहेत, म्हणजे आपल्याला सगळे चॅप्टर स्टडी करायचे आहेत. ओके, आपल्या चॅनलवरती तुम्हाला सगळ्या प्रॅक्टिस सेट चे सोल्युशन मिळणार आहे. आणि अजून जर तुम्हाला खरंच व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटले असतील तर तुम्ही सबस्क्राईब करणारच आहात. तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, असं मला बोलायची म्हणजे इच्छाच होत नाही. ओके, आता आपण 5th चॅप्टर आहे तो बघूया की प्रोबॅबिलिटी. बघा, प्रोबॅबिलिटी जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आधी आपल्याला पॉसिबिलिटी म्हणजे काय ते बघायचं आहे. ओके, आता समजा की आज पाऊस पडणार आहे किंवा नाही. ओके, आता बघा दोन पॉसिबिलिटी, एक तर आज पाऊस पडेल नाही तर पडणार नाही. म्हणजे याचा अर्थ आपण प्रोबॅबिलिटी सांगतोय ना, म्हणजे पॉसिबिलिटी सांगतोय. तर लक्षात घ्या, नंतर एक एक्झाम्पल तुम्हाला दिसतं इथे की एक कॉइन टॉस केला असेल की जो बघा क्रिकेट मॅचच्या आधी कॉइन टॉस केला जातो. तो कॉइन टॉस केल्यानंतर एकतर हेड मिळतं किंवा टेल मिळतं. म्हणजे जी पॉसिबिलिटी आहेत ते दोन आहे, तर काय हेड मिळेल नाही तर टेल मिळेल. ओके, म्हणजेच किती पॉसिबिलिटीज आहेत बघा, 2 पॉसिबिलिटीज आहेत. आपल्याला असं दिसलं की जर आपण 1 कॉइन जर आपण टॉस केला, ओके, तर आपल्याला काय पॉसिबिलिटीज मिळालीत बघा, एकतर हेड मिळेल नाही तर टेल मिळेल. ओके, त्याच्यानंतर समजा मी आता 2 कॉइन टॉस केलेत. आता हे बघा पहिले 10 मिनिटं आहेत ते तुम्हाला काही इन्फॉर्मेशन मिळणार आहे, त्याच्यावरून तुम्हाला प्रॅक्टिस सेट किंवा जो चॅप्टर आहे तो खूप स्मूथ होणार आहे. म्हणून पहिले जे 10 मिनिटं आहेत ते व्यवस्थित ऐकणं खूप गरजेचं असतं. बघा, 2 कॉइन जर आपण टॉस केले सायमल्टेनियसली, ठीक आहे, तर काय काय पॉसिबिलिटीज मिळत आहेत ते बघूयात. लक्षात घ्या, आपल्याला मिळत आहे एकतर HT, नंतर TH, HH आणि TT. ओके, ह्या 4 पॉसिबिलिटीज मिळतात. बघा 2 कॉइन आहेत ना, म्हणजे एकावरती हेड मिळालं तर एकावर टेल मिळेल, एकावर टेल मिळालं तर दुसऱ्यावर हेड मिळेल, आणि दोन्हीवरती पण हेड मिळू शकतं किंवा दोन्हीवरती टेल मिळू शकतं. असे 4 पॉसिबिलिटीज आपल्याला मिळतील. तर ते लिहायचं कसं बघा, लक्षात ठेवा. HH दोनदा लिहायचं, TT दोनदा लिहायचं, कळतंय. नंतर बघा HT एक एकदा लिहित जायचं. आपल्याला हे 4 पॉसिबिलिटीज आहेत ते मिळत जातात. ओके, त्याच्यानंतर बघा जर आपण 3 कॉइन टॉस केले, 3 कॉइन टॉस केले तर पॉसिबिलिटीज किती मिळतात. ठीक आहे, ते आता लिहायचं कसं आणि लक्षात कसं ठेवायचं ते पण मी सांगते तुम्हाला. बघा, HH 4 वेळा लिहा, मग TT 4 वेळा लिहा. ओके, आता पुढे 2 वेळा H, मग TT. ओके, HH TT, नंतर एकदा H एकदा T, एकदा H एकदा T, असं आपण लिहित जायचं. म्हणजेच आपल्याला सगळे जे पॉसिबिलिटीज आहेत ते मिळतात आणि कोणतीही पॉसिबिलिटी विसरत नाही. आता काउंट करा किती आहेत, सॉरी 8 आहेत. म्हणजे याचा अर्थ आपल्याला जर 3 कॉइन आपण टॉस केले तर आपल्याला पॉसिबिलिटीज किती मिळतात, 8 पॉसिबिलिटीज. 2 कॉइन टॉस केले तर 4 पॉसिबिलिटीज, आणि एकच कॉइन टॉस केलं तर 2 पॉसिबिलिटीज आपल्याला मिळतात. ओके, आता बघा नेक्स्ट आपण जर एक डाय थ्रो केला, ठीक आहे, डाय माहिती ना आपण जे सापसिडीमध्ये वगैरे खेळतो ना डाय घेऊन, ते सापसिडीवालं प्रत्येक एक सरफेसवर 1 2 3 4 5 6 लिहिलेलं, म्हणजे डॉट्स असतात ते वालं. ठीक आहे, आता जर आपण बघा ते रॅन्डमली थ्रो केलं तर काय काय पॉसिबिलिटीज मिळू शकतात. तर एक तर अप्पर सरफेसवरती काय काय पॉसिबिलिटीज मिळतील, एकतर 1 मिळू शकतो, 1 मिळू शकतो. ओके, नाहीतर किती बघा 2 मिळू शकतात अप्पर फेसवरती, 3 मिळू शकतात, 4 5 आणि 6. म्हणजेच आपल्याला टोटल पॉसिबिलिटीज किती मिळतात, टोटल पॉसिबिलिटीज इज 6. ओके, आता बघा हे कधी, जेव्हा आपण 1 डाय थ्रो करू तेव्हा. आता 2 डाय थ्रो केल्यानंतर काय होणार आहे ते बघायचं. 2 डायस थ्रो केल्यानंतर काय पॉसिबिलिटीज मिळणार आहेत. तर बघा पॉसिबिलिटीज आपल्याला अशा मिळतील, ते लिहायचं कसं ते पण मी सांगते. टोटल आपल्याला 36 पॉसिबिलिटीज मिळतात. किती, 36 पॉसिबिलिटीज मिळतात. ते लिहायचं कसं लक्षात घ्या. असं आपण कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहिणार आहे. पहिल्यांदा 1 कॉन्स्टंटचं 1 1 1 2,
पहिला जो डाय आहे, दोन आपण डाय थ्रो केलेत ना, म्हणजेच बघा हे एक डाय समजा आणि हे एक डाय आहे, तर हे दोन्ही सायमल्टेनियसली आपण थ्रो केलेत. तर बघा नंतर काय येणार 1 3. ओके, मग पहिल्या डायवरती 1 असेल तर दुसऱ्यावरती 4 असं 1 5 1 6. ओके, नंतर बघा 2 1, नंतर 2 2 2 3. ओके, 2 4 4, नंतर 2 5, नंतर 2 6. कळतंय? म्हणजे पहिल्या डायवरती 2 आणि दुसऱ्या डायवरचे नंबर ते बदलत जायचं. नंतर बघा 3 1, 3 2, नंतर 3 3, 3 4, 3 5, 3 6. ओके, नंतर बघा इथे येणार 4 1, इथे येणार 5 1. हे टोटल इथं 6 नंबर येतील अजून. कळते ना? बघा 4 1 4 2 4 3, इथे येणार 4 6. नंतर 5 1, इथे सगळे मध्ये 5 2 5 3 आणि लास्टला 5 6. ओके, नंतर 6 1 आणि इकडे सगळ्या मध्ये येऊन इथे मिळणार आपल्याला 6 6. म्हणजेच टोटल बघा किती होत आहेत आपल्याला. टोटल हे 36 नंबर आपल्याला मिळतात. बघा टोटल 36 कसे ते बघा. हे 6, ओके, हे 6, हे 6 6, हे 6, हे नंबर 6 आणि 6, हे सगळ्यांची जर ॲडिशन केली तर आपल्याला टोटल 36च मिळतात. ओके, बघा नंतर आपल्याला बघायचं की प्लेइंग कार्ड्स. ओके, प्लेइंग कार्ड्स किती असतात ते बघूया. टोटल प्लेइंग कार्ड्स असतात तर कार्ड्स जे असतात 52 प्लेइंग कार्ड्स असतात. त्यातले रेड कलरचे 26. हे आपल्याला सगळं माहिती पाहिजे कारण क्वेश्चन सगळे आपल्याला प्लेइंग कार्ड्सवरचे पण येत असतात. एक तर कॉईनवरचे क्वेश्चन्स, दुसरे डायवरचे आणि तिसरे आहे ते आपल्याला प्लेइंग कार्ड्सवरचे क्वेश्चन्स हे येत असतात. ओके, तर टोटल किती आहे 52 कार्ड्स आहेत. त्यातले जे निम्मे कार्ड्स आहेत ते रेड कलरचे आहेत आणि निम्मे कार्ड्स कुठले आहेत ते ब्लॅक कलरचे आहेत. ओके, आता बघा रेड कलरचे एकूण 26 कार्ड्स आहेत. त्यातले 13 कार्ड हे हार्टचे आहेत, 13 डायमंड्स कार्ड, ओके, 13 क्लब अँड 13 स्प्रेड कार्ड. ओके, आपण त्याला मराठीमध्ये बघा बदाम, चौकट, किलवर, इस्पेक असं म्हणतो. ठीक आहे, आता कार्ड्समध्ये कोणते कोणते कार्ड्स असतात बघा. 3 जे असतात ते फेस कार्ड्स असतात, बरोबर आहे की नाही. बघा किंग, क्वीन आणि जॅक हे 3 फेस कार्ड आहेत. त्याच्यानंतर 2 पासून 10 पर्यंतचे नंबर कार्ड असतात. ओके, असे आपल्याला हे कार्ड्स मिळतात. आता हे प्रत्येकी 3 बघा, म्हणजे किंग, क्वीन, जॅक, इथे 3 फेस कार्ड, 1 2 3, इथे 3 फेस कार्ड, इथे 3 फेस कार्ड आणि इथे 3 फेस कार्ड. जर मी टोटल प्लेइंग कार्ड्समध्ये फेस कार्डची म्हणजे किती असतील असं विचारलं तर किती असतील, एकूण 12 नंबर आहे. ओके, हे अशा टाईपचे क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला विचारले जातात. फेस कार्ड किती आहेत, टोटल 12 फेस कार्ड आहेत. ओके, म्हणजे प्रत्येकी एक एक क्वीन, एक एक किंग आणि एक जॅक. ओके, आता आपण ते कार्ड्स बघा, तुम्हाला दिसतंय की कार्ड्स कोणते कोणते असतात. हां, आणि ए पण असतो बघा, ऐसे म्हणतात त्याला. ठीक आहे, 3 फेस कार्ड, तिकडे मी सांगितलं नाही, 3 फेस कार्ड, प्रत्येक ह्याच्यामध्ये 3 फेस कार्ड असतात आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये एक ए असतो ऐसे बघा. म्हणजे एकूण ए जे आहेत ते किती आहेत, 4 आहेत आणि नंबर्स जे आहेत 2 पासून 10, म्हणजे जर नंबर कार्ड काउंट केले तर बघा 1 1 2 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. म्हणजे टोटल नंबर कार्ड्स किती आहेत लक्षात घ्या. म्हणजे ज्याच्यावरती नंबर आहेत तसे. समजा मी आता हार्टचा विचार करते. ठीक आहे, हार्टचे जे कार्ड आहेत ते आपल्याला किती आहेत, टोटल 13 कार्ड आहेत, बरोबर आहे ना. 13 मधले बघा आता असं कळलं की 9 कार्ड जे आहेत ते कोणते आहेत, नंबर कार्ड आहेत. ओके, त्याच्या हे सगळं माहिती पाहिजे आपल्याला. नंतर 3 आहेत ते फेस कार्ड आहेत आणि एक आहे तो काय आहे,
ऐसे आहे. ठीक आहे, असं सगळ्यांमध्ये असणार आहे. आता मी हार्टचं एक्झाम्पल दिल्यानंतर स्प्रेडमध्ये पण सेम असेल. 13 पैकी 9 आहेत ते नंबर कार्ड, 3 फेस कार्ड आणि एक ॲसे. नंतर बघा जे सेकंड आहे स्प्रेड कार्डचं पण सेम होणार आहे. त्याच्यानंतर डायमंड कार्ड म्हणजे आपण त्याला चौकट म्हणतो, याचे पण टोटल 13 असतील. 13 पैकी लक्षात घ्या 13 पैकी 9 हे नंबर कार्ड आहेत, 3 हे फेस कार्ड आहेत आणि एक आहे तो ऐसे आहे. ओके, आता तुम्हाला व्यवस्थित कार्ड विषयी सगळं माहीत पडलेलं आहे. म्हणजे क्वेश्चन जर आपल्याला आले, आता कसले क्वेश्चन येतात, काय येतात, हे आपल्याला सगळं बघायचं आहे. ठीक आहे, बघा प्रॅक्टिस सेट सुरू करण्याच्या आधी काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती पाहिजेत. जसं की आउटकम म्हणजे काय आणि रँडम एक्सपेरिमेंट म्हणजे काय हे थोडं मी सांगते तुम्हाला. आउटकम आउटकमचा अर्थ असा असतो, समजा मी आता एक कॉइन येते टॉस केलं, कळत आहे, एक कॉइन टॉस केलं, त्याच्यानंतर मला काय पॉसिबिलिटीज मिळतात सांगा. एकतर हेड मिळेल नाहीतर टेल मिळेल. ओके, आता याचा अर्थ आउटकम कोण येतील बघा. आउटकम म्हणजे याचा अर्थ की आपण एक रॅन्डम एक्सपेरिमेंट केल्यानंतर जे आपल्याला आउटपुट मिळतं त्यालाच आउटकम म्हणायचं. आता मला सांगा 2 मिळालेत, याचा अर्थ याचे आउटकम किती झाले. आउटकम ऑफ दिस एक्सपेरिमेंट इज 2. जर 2 कॉइन टॉस केले तर 4 येतात, आपल्याला हे माहिती, ह्याला म्हणायचं आउटकम. रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणजे जो काही आपण एक्सपेरिमेंट करणार आहोत त्याला आपण रॅन्डम. आता आपण प्रॅक्टिस सेट 5.1 सॉल्व्ह करूया. बघा खूप सोपा प्रॅक्टिस सेट आहे आणि आपल्याला फक्त आणि फक्त पॉसिबिलिटीज सांगायच्या आहेत. क्वेश्चन बघा काय आहे. हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर इन द ईच ऑफ द फॉलोइंग. फर्स्ट क्वेश्चन, द Vinita knows the following sites in Maharashtra. She is planned to visit the one of them in her the summer vacation. अजिंठा, महाबळेश्वर. ओके, आता बघा हे आपल्याला सिटीजचे नावं दिलेले आहेत, त्याच्यापैकी एकाला ती विजिट करणार आहे. ओके, म्हणजेच आपल्याला किती पॉसिबिलिटीज आहेत ते सांगायचे. तर आपल्याला दिसतंय 8 पॉसिबिलिटीज आहेत. सिटीजची नावं म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 and 8. means 8 possibilities. नंतर क्वेश्चन बघा, एनी डे ऑफ द वीक टू बी द सिलेक्टेड रँडमली. आता जर आपण एक दिवस रँडमली सिलेक्ट करायचं म्हटलं तर कोणता पण डे येऊ शकतो, बरोबर ना. मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे, संडे, ह्या 7 दिवसांपैकी कोणता पण दिवस रँडमली सिलेक्ट होऊ शकतो. म्हणजेच पॉसिबिलिटीज किती असणार आहे, 7 पॉसिबिलिटीज. त्याच्यानंतर बघा, सिलेक्ट द 1 कार्ड फ्रॉम द 52 कार्ड्स. म्हणजेच पॉसिबिलिटी 52, कारण 52 मधलं कोणताही एक सिलेक्ट होऊ शकतं. नंतर क्वेश्चन नंबर 4, 1 नंबर फ्रॉम द 10 to 20 इज द रिटर्न इन द कार्ड. द सिलेक्ट द 1 कार्ड रँडमली. बघा एकच कार्ड रँडमली सिलेक्ट करायचं आणि कार्ड किती आहेत, 10 पासून 20 लिहिलेले कार्ड्स आहेत आपल्याला, कळते ना. असे कार्ड्स असतील आणि त्यावरती 10, 11, 12, 13, 14, 20 पर्यंत. म्हणजेच बघा 11 पासून 20 हे 10 कार्ड आणि हा एक 11. म्हणजेच टोटल पॉसिबिलिटी जी आहे ती 11 पॉसिबिलिटी असणार आहे.